मराठी माणसं भेटतात खूप छान वाटतं. गेली का? आमचा सुरू आहे नाश्ता. आता थोड्या वेळात आम्ही हॉटेल सोडणार आहे, त्यासाठी म्हटलं नाश्ता करून घेऊ, मग नंतर ट्रेन आमची. डे 4 आहे ना, ते बोललोच नाही आपण. डे 4 डे 1 तिथं लावायचं आता. तर हे डे 4 आहे. तिकडे रोहिणीचा मेकअप सुरू आहे, सगळ्यांची आंघोळ झाली आणि इकडं आई द्यायला लागलेत. सो या नाश्ता करायला. तर चहा प्यायचं सुरू आहे आता गाईज यांचं. मस्त आहे ना चहा, एक नंबर. म्हणजे हे पाणी भरायला इथं पाणी गार मिळते आणि ते पण फ्री, त्यामुळं इंडियन ऑइल काढून नाही वाटतं. हे दादा आम्ही चहा पण घ्यायला आलोय. तो चहा घेतो कारण चहा इथं मिळालेला नाही. आता आम्ही बनवायला लावलाय आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचा. तो चहा घेऊन आम्ही निघणार आहे आता, हॉटेल सोडणार आहे. चला तर गाईज ठीक आहे, चहा घेतलाय फायनली काचेच्या ग्लासमध्ये, ते पण चेस. आणि एकदा चेस. चला थांब. हा रोजच्या बरं वाटतं. हे लोकल त्यानं चांगला टोस्ट घेतले. काय म्हणतात खारी खारी मोठी खारी, पण ही जाणच नाही त्याच्या कपमध्ये. आता याला उलट झालं, हिला घे म्हटलं तर गेली का? फायनली गाईज आता आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आम्ही आता इथून निघणार आहे. सो आता डायरेक्ट जाणार आम्ही कुठं, स्टेशनला. आगरची वंदे भारत एक्सप्रेस आहे. चला बोललो गाईज, आमची शॉपिंग झाल्या. अच्छा हुआ आपसे मिलके. देखो गाइज कितना अच्छा दिखते हैं, हीरो जैसे. चलो बाय. हो हे बघा आमचा लास्ट स्टेशन. आता आम्ही जातो. लास्ट डे ऑफ वैष्णव देवी. पहिला बघितला बोललो की हे रिक्षा चालवतात असं वाटतच नाही, हीरो दिसते. ब्रेकफास्ट आलं वाटतं. आम्ही बसलो आहे वंदे भारत एक्सप्रेस मध्ये. कशी वाटते आई? बरे कसे? एक नंबर ना. कशी वाटते गाईज? आमचा जम्मू तवी पासून आपला कटरा प्रवास झालेला आहे. आता यातून उतरलो आम्ही, जस्ट बॅग काढल्या. अरे बाय करायला. सो थोडं मला ते काल चालून कणकण पण थोडीशी आल्यागत झाली. गोळी खाल्ली जरा, आता बरं वाटायला लागले गाईज. आता नेक्स्ट गाडी लेट आहे जरा, तोपर्यंत आम्हाला आराम करायचा आहे इथं स्टेशनवर. मग आता डायरेक्ट जाणार आम्ही अमृतसरला. तुमच्यासाठीच बनवते आम्ही. तुम्ही एकदम परफेक्ट झाला. ब्लॉगमध्ये तुम्ही पण काय करा. आलो आहे नाश्ता करायला. तडका डाळ मिळाल्या फायनली महाराष्ट्रीयन वाले आम्हाला. इथं भेटतच नव्हतं. एक नंबर गाईस. जम्मूमध्ये तडका डाळ आणि राईस एक नंबर गाईस. वा वा जमलं. तो चला मी पण करतो सुरुवात. आणि सबस्क्राईब भारी वाटलं महाराष्ट्र. तर गाईज याने आर्मीमध्ये. तुमचं नाव सांगा? अभिषेक कुंभारा. मस्त छान वाटलं भेटून तुम्हाला. हो हो. सो गाईज फायनली आमचं जेवण झालं. हे धाब्याचे ओनर आहेत है ना? ओनर आहे ना आपण? मराठी में बोलते आपण. सो अभी हां मी हिंदी बोलायला. तर जेवण झालं गाईज आता आमचं. मस्त मिळालं दाल तडका आम्हाला. आणि गाईज तुम्ही बघितला तर एकदम प्राऊड फील वाटते. मिलिटरी मॅन म्हणजे आपले, आपण त्यांच्यामुळे सेफ राहतोय. त्यांनी पण आपले व्हिडिओ बघतात आणि त्यांनी पण आपले व्हिडिओ बघतात. तुम्ही मगाशी बघितला की
तिकडे आपल्या ह्याच्यावर सगळे कोल्हापूर सांगली, सांगली कोल्हापूर असेच भेटतात. तिकडचेच आहेत. आपले सगळे व्हिडिओ बॉर्डरवर बघतात. बॉर्डरवर. एवढं छान वाटतंय ना, म्हणजे इंडियाच्या भारताच्या शेवटच्या टोकावर आपली मराठी माणसं भेटतात. खूप छान वाटतं. तर खूप भारी वाटलं म्हणजे. आणि त्यांनी बोलले पण की आम्हाला ड्युटी करताना जेव्हा आम्ही मोबाईलमध्ये बघतोय खरंच एंटरटेनमेंट होते आमचं. तुम्ही खरंच व्हिडिओ भारी बनवत आहे. थँक्यू दोघांचं पण. दोघं इंडियन आर्मी जवान होते. त्यांनी सगळ्यांनाच थँक्यू. आता त्यांनी ट्रेनमध्ये गेले आणि ह्यांनी अजून आता इथे जेवताना भेटले. खरंच भारी वाटतं गाईस. चला आता दाल तडका पण मनासारखा मिळाला. नाही तर महाराष्ट्रवाली जेवण नाही कुठं खरं म्हटलं तर. ते पण तसेच म्हणले. त्यांनी पण म्हटले तसे महाराष्ट्रात जेवण नाही. सो चला असेल पण आपल्याला प्रॉपर माहित नाही ना. तर गाडी आता आहे 10 वाजता रात्री. 10 पर्यंत आम्हाला टाइमपास करायचा आहे. सो चला आता जातो आणि टाइमपास करतो. आणि नेक्स्ट आता आमचं कोणतं लोकेशन आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल.